स्वीकार म्हणजे काय? लग्नाच्या परिभाषेमध्ये लव्ह मॅरेज जरी झालं असेल किंवा अरेंज मॅरेज जरी झालं असेल तरी एका मूलभूत गोष्टीचा स्वीकार होणं मला फार आवश्यक वाटते या सगळ्या प्रोसेसमध्ये, की दोन्हीही ज्या व्यक्ती आहेत या खूप परस्पर भिन्न वातावरणातून ग्रूम होऊन आलेल्या आहेत. म्हणजे यांचे स्वभाव मॅच होणं 100% हा विषय नाही आहे. मग स्वभाव म्हणजे काय आपण म्हणतो आणि त्याच्यावर कशाचा परिणाम असतो, तर आपण शिकतो की ज्या घरात मी वाढतो, ज्या परिस्थितीत मी वाढतो, जे आजूबाजूला सिच्युएशन काय असतं, या सगळ्या सिच्युएशनचा परिणाम माझ्या स्वभाव बनण्यावर होतो. तेव्हा सहजच दोन भिन्न व्यक्तिमत्व आहेत, दोन भिन्न कुटुंबात वाढलेली, दोन भिन्न परिस्थितीमध्ये वाढलेली जर व्यक्ती आहेत तर त्यांचा स्वभाव वेगवेगळा असणं, विचार करण्याची पद्धत वेगवेगळी असणं, त्यांना आयुष्यातून काय नेमकं पाहिजे ह्याच्यामध्ये दोघांमध्येही मतभेद असणं किंवा भिन्नता असणं, मतभेदच पेद असेल भिन्न, हे सगळं असणार आहे. त्यामुळे जेव्हा आपण हो म्हणतो एकमेकांना, आता मला असं दिसतं की एकमेकांना हो म्हणण्याचा एक विषय असतो, हल्ली म्हणतो ना प्रपोज केलं जातं तेव्हा अगदी असं बिसं सगळं होतं, ते छान, ते व्हायला हरकत नाही. पण नंतर मध्ये एक वेळ असतो लग्नाच्या, असं काही नाही काल प्रपोज केलं उद्या लग्न झालं असं हल्ली तर काही होत नाही. तर मधल्या काळात मला वाटतं की ह्या विषयावर एकमेकांना जाणून घेण्यावर जास्ती बोलणं जर झालं, संवाद झाला, तर नेमकं लग्नानंतर जी सिच्युएशन बदलणार आहे त्या बदललेल्या सिच्युएशनचा ॲटलिस्ट प्राथमिक अंदाज येऊ शकतो. आणि हा अंदाज मूलतः पाहिजे मला वाटतं एकमेकांच्या व्यक्तिमत्वाबद्दलचा, कारण त्यांना दोघांनाच आयुष्य काढायचं आहे. सो एकदा कळायला लागलं आपलं की पण कसं होतं, लग्नाच्या आधी जेव्हा संवाद होत असतो ना, तो एका वेगळ्याच दृष्टिकोनात, दोघेही जण तसे हवेत असतात, असलंही पाहिजे. दोघांसाठी ते क्षण जे असतात ते एकमेकांसाठी खूप वेगळ्या प्रकारचे असतात, खऱ्या अर्थाने आनंददायी असतात. कारण कोर्टशिप, तुम्ही जे कोर्टशिप जे आराधन म्हणतो आपण, ती कोर्टशिप खूप छान व्हायला पाहिजे अत्यंत. कारण त्या कोर्टशिपमध्ये लग्न झालेलं नसतं, त्यामुळे लग्नानंतर ज्या जबाबदाऱ्या येणार आहेत किंवा ती सिच्युएशन समोर येणार आहे त्याच्या आधीचं नसतं ते. खरे कोर्टशिपमध्ये खरं आपण एकमेकांसाठी जगायला सुरुवात करत असतो. मग त्याच्यामध्ये नकळत कसं होतं, मी तुला प्रसन्न करतोय, तू मला प्रसन्न करते, अशी ती प्रोसेस सुरू होते. पण ह्यामध्ये नेमकं काय बदल होत जाणार आहे किंवा हा व्यक्तिमत्व कसं आहे, ते व्यक्तिमत्व कसं आहे, हे जर उलगडत गेलं ना, तर आणि त्या उलगडत गेल्यावर ॲक्सेप्टन्स जर होत गेला, माझा शब्द असा मला वाटतं की तो ॲक्सेप्टन्स हळूहळू इव्हॉल्व होत जाणं महत्त्वाचं आहे. कारण इव्हॉल्व होत जाणं म्हणजे प्रथम भेटीत सगळं व्यक्तिमत्व कळत नाही आपल्याला, पण व्यक्तिमत्व कळायला सुरुवात झाल्यावर जेव्हा पहिल्यांदा बोलणं चालणं सुरू होतं, गप्पा सुरू होतात, गप्पातून सहवास सुरू होतो, सहवासातून काही गोष्टी अशाही घडतात की अरे हे ह्याच्या व्यक्तिमत्वामध्ये आहे हे मला आत्ताच कळतंय, आधी ऑलरेडी होत म्हटलं गेलेलं आहे. पण मग त्याच्यावर काय करायचं, मग ते नेमकं त्याचा फॉर एक्झाम्पल असं म्हणतो की दोघंही म्हणाले आम्हाला की आम्हाला खूप छान एकमेकांना प्रवासाला जायला आवडेल किंवा हे लग्न झाल्यावर आपल्याला जग पाहायचंय म्हणा, असं बरंच ठिकाणी मी ऐकतो. पण जेव्हा लग्न होतं त्याच्या आधी हे बोललं गेलं असं, त्याच्या दृष्टीने जग पाहणं म्हणजे इथून मुंबई, पुणे, कोल्हापूर, आणि हिच्या दृष्टीने जग पाहायचं म्हणजे इथून राजस्थान किंवा इथून अमेरिका. आता हे जर नाही उलगडलं गेलेलं तर कदाचित ते प्रोसेस गडबड होऊ शकते. हा एक लग्नाआधीचा ॲक्सेप्टन्स झाला. लग्नानंतर काय होतंय, लग्नानंतर नॉर्मली आपल्या भारतीय पद्धतीमध्ये मुलाचं लग्न मुलीशी होतं, पण मुलीचं लग्न मात्र साऱ्या कुटुंबाशी होतं. सो तो जो चेंज आहे मुलीचा, की आधी मुलीनी फक्त मुलालाच ओळखण्याचा प्रयत्न केलाय का त्या दोघांचं जमतंय असं त्यांना वाटतं, व्हेरी गुड, छान. पण प्रवेश केल्यावर आई वडील, मुलाचे कुटुंबीय, तिथले राहण्याची व्यवस्था, तिथली खाण्यापिण्याची सवयी, लोकांच्या तिथल्या आवडीनिवडी, हे मुलीसाठी खूप बदललेलं असतं. आणि जर इथे प्रोसेस खरी ॲक्सेप्टन्सची सुरू होते की मुलीला पण त्या पर्स्पेक्टिव्हने विचार करायचा आहे की आता हे सगळं बदलणार आहे हे तिला आधी जाणीव पाहिजे, आणि ती जाणीव झाल्यानंतर जेव्हा प्रवेश करतो ही प्रोसेस समोर येते, त्या प्रोसेसमध्ये तिचा तो स्वीकार कायम राहायला पाहिजे की येस दिस इज गोइंग टू हॅपन, हे घडणार आहे, ह्याची मला आधी कल्पना आहे. आणि त्या कल्पनेतून आता इथे विषय आहे की त्या प्रोसेसमध्ये भांबावल्यापणामध्ये भांबावू शकते,
लोकांची मनं जिंकायची आहेत, लोकांच्या मनासारखं वागायचं आहे, त्यांना आपल्या बिहेवियरने आपलंसं करून घ्यायचं आहे, हे तिच्या दृष्टीने ट्रान्झिशन आहे. पण त्याच वेळेला मुलांनी इथे त्या ट्रान्झिशनमध्ये काहीतरी गडबडी होऊ शकतात, रिस्पॉन्सेस काहीतरी चुकीचे जाऊ शकतात, रिस्पॉन्स चुकीचे गेले तर त्याचे अर्थ वेगळे काढू शकतात, होऊ शकतात. इथे मुलांनी ते समजून घेतलं पाहिजे. सो इथला तो ऍक्सेप्टन्स, हा ऍक्सेप्टन्स मुलाचा कसा पाहिजे की अरे ही खूप वेगळ्या ट्रान्झिशनला आता सामोरी जातीये, तर तिला सतत फीड करत राहणं. की आधी जर प्रोएक्टिव्हली मुलांनी सांगितलं की आता आपण हे करणार, हे आमचे काका आहेत, हे आमचे असा त्यांचा स्वभाव, तू असं असं कर, म्हणजे हे जर दिलं गेलं ना तर तो ऍक्सेप्टन्स मुलीला पटापट त्या नवीन प्रवाहात मिसळून द्यायला मदत करू शकतो. आणि मग जर ती मुलगी अशा प्रकारे सहजतेने मिसळून गेली असेल तर त्या कुटुंबाला, त्या मुलीला ऍक्सेप्ट करायला सोपं जातं. व्हायसे वर्षा मुलीकडचं पण आहे की हा मुलगा पण नवीन आलाय, मुलीकडचं पण एक कुटुंब आहेच. मुलाच्या सवयी वेगळ्या असतील, काही पद्धती वेगळ्या असतील, विचार करायच्या पद्धती वेगळ्या असतील, त्या मुलीकडच्याही कुटुंबाने ऍक्सेप्ट करणं आहे. हा जो स्वीकार मधून जी प्रोसेस सुरू होते ना, मला वाटतं हा स्वीकार जो आहे ना, विथ दॅट ॲक्सेप्टन्स दोन गोष्टी होऊ शकतात किंवा व्हायला पाहिजे. एक्सप्लोरेशन ऑफ ईच अदर, एकमेकांच्या व्यक्तिमत्वाचं एक्सप्लोरेशन, आणि त्या एक्सप्लोरेशन मधून इव्होल्युशन, हे दोन गोष्टी जर होत राहिल्या, ह्याचा अर्थ असा काय, मग हळूहळू जे आपण एकत्र येतो, राहायला लागतो, तर आजपर्यंत न कळलेले भिन्न धागे कळायला लागतात. तर आजचा हा एपिसोड नक्की लाईक करा. तुम्हाला जे रिलेटेबल वाटतंय, ज्या लोकांना शेअर करावं असं वाटतंय त्यांना शेअर करा. आणि जागर मनाचा फाउंडेशन हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. नमस्कार.